दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमधील सप्तरंग आरटीओ ऑफिस पेठरोड येथील सप्तरंग स्टॉपजवळ असलेल्या MSCB महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर डीपीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग इतक्या मोठ्या स्वरूपाची होती की परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आग लागल्याचं लक्षात येताच प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील ढगे, मयूर दाते व आकाश धोत्रे, नितीन कापडनीस यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ पंचवटी अग्निशमक दल, MSCB कर्मचारी तसेच म्हसरूळ पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पंचवटी अग्निशमक दलाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. आता आम्हाला पंचवटी अग्निशमन केंद्रावरती कॉल आला की सप्तरंग स्टॉप RTOच्या जवळ डीपीला प्रचंड आग लागलेली आहे. असा कॉल आल्याप्रमाणे मी स्टाफ घेऊन सदर घटनास्थळी लगेच आलो आणि संपूर्ण आग विझवली. बाकीचं वायर वगैरे जळाली होती, खाली गवत पेटलेलं होतं, सगळं व्यवस्थित विझवून टाकलेली आहे. जवळपास किती वेळात आग आटोक्यात आणण्यात आली? लगेच 10 मिनिटामध्ये आग विझवून टाकली. आपल्यासोबत कोण कोण होते? माझ्यासोबत संदीप जाधव लीडिंग फायरमन आणि बाकीचे शिशू फायरमन, वाहनचालक अशोक सरोदे असं स्टाफ होतं माझे. अग्निशमक दलाच्या अथक प्रयत्नांमुळे अवघ्या 10 ते 15 मिनिटात आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.